पंच आमच्याकडे ग्रीन सिग्नल करत असताना आम्हाला अपडेट करतायत की मॅचला आपण करतोय सुरुवात. दोन्ही टीम्सना असतील शुभेच्छा आणि मॅचला होईल प्रारंभ. आणि पहिला गोलंदाज इन स्विंगिंग बॉलिंग अगेन्स्ट द स्पिन या बॉलला खेळून काढला आणि ऑन ड्राइव्ह डीप लॉंग ऑन रिजन क्लिअर करतोय बॅट्समन निनाद चा पहिला नाद आपल्याला पाहायला मिळालाय. आलाय हाय हँडसम षटकार. मराठी गाण्यांची एक वेगळी मजा असते. आमच्या समवेत विनोद जगदाले सर आहेत. मराठी गाणी एक वेगळी ऊर्जा घेऊन येतात. इन स्विंगिंग बॉल वन मोर टाइम अँड दिस इज विथ हाय पॉवर. दिस इज ऑल मॉन्टी. दोन सलग चेंडू आणि आक्रमकतेनं सुरुवात करतोय निनाद भुईर. आले थोडे लेट परंतु थेट सुरुवात करतायत आणि कौतुकाची थाप मिळवत असताना 2 चेंडू 2 षटकार. रणसंख्या बिनबाद 12. किती ती आक्रमकता. जबरदस्त फायर पॉवर बॅट्समन. नाव आहे निनाद भोईर. निनाद सोबत अंकेश आहेच नॉन स्ट्रायकर एंडला. अंकेश म्हटलं की मग प्रोफेशनलिझम. अंकेश म्हटलं की मग मेरिटनुसार त्याचा खेळ मागच्या काही वर्षांमध्ये त्याची एक स्वतःची एक आयडेंटिटी त्यानं निर्माण केली आहे. अक्का देवी मोठी जुई 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजून एक इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कुणी नाहीये. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल गेलाय. 2 टप्पे खात सीमारेषा पार. षटकार षटकार आणि त्यानंतर आलेला हा चौकार. धावसंख्या झाली आहे ती 16. सारे शत्रूंच्या आपल्या महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा महाराजांचा ध्वज म्हणजे आपल्या हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आणि प्रतिबिंब. दूर नभातील चंद्रावर ही पाय रोवणी उभा आहे. बघू उंच फडकला आज तो माझ्या महाराष्ट्राचा भगवा ध्वज आहे. पंचांकडे थोडी अपील झाली आणि अपील होत असताना तितका आत्मविश्वास नव्हता परंतु अपीलनं मॅचमध्ये थोडं पुनरागमन करून दिले. गोलंदाजी करणाऱ्या टीमला नाव आहे गोलंदाज कल्पेश शेलके. टीम सार्थक ऋत्विका 11 पाली. ड्राईव्ह केला बॉल. यावेळेला ऑन साईडला आहेत फिल्डर. जज करतील चेंडूची लाईन. बॉलला ग्रिप करून फेकून देतील. तोवर 1 धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रणसंख्या 1 ने पुढे जात असताना आमचे गुणसंख्या लेखक उमेश भोईर सर आम्हाला अपडेट करतायत की आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि मोठं महागडे षटक धावफलकावर. एकूण धावसंख्या बिनबाद 17. शेवटचा बॉल. स्ट्रायकर एंडवर पहिल्यांदा पवित्रा घेतोय तो अंकेश कामोटकर. एक मोठं नाव आहे मोठी जुई टीमचं. इन स्विंगिंग बॉलिंग अनप्लेबल बॉल. दिस इज कॉल्ड स्टॉक बॉल. क्लेवर बॉलिंग क्लीन बॉल. बॅडम पॅटच्या मध्ये होता परंतु फलंदाजाला फटका सजवण्याची बिलकुल संधी नव्हती. शेवटचा बॉल येईल डॉट. 6 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. कल्पेश शेलकेनं केलेलं कमालीचं कमबॅक. पहिले 3 चेंडू 2 षटकार 1 चौकार. त्यानंतरचे 3 चेंडू फक्त 1 धाव आणि मोठी जुई अक्कादेवी मोठी जुई हा संघ पोहोचलाय तो पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 17 या आकड्यावर. ठीक आहे.
ज्या घरात दिवसाची सुरुवातच शिवरायांच्या नामस्मरणाने होते ना, त्या घरातील पोरांच्या मस्तकावर संकटे पेलण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त असते. हे साधं सोपं समीकरण आणि हे गमक आहे. नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध होतं, नामस्मरणाने विचलित मन स्थिर होतं. ते स्थैर्य म्हणजे छत्रपती. का पूजावं छत्रपतींना? आज आपल्या मंदिरातला देव जो आपण पूजतोय तो कुणामुळे? तर ते महाराजांमुळे. आज अंगणातली तुळस समृद्ध बहरते त्या कुणामुळे? तर तीही महाराजांमुळे. आणि आज आपण मराठी म्हणून ओळखली, आपले संपूर्ण जगभरामध्ये ही ओळख आहे, ती कुणामुळे? तर तीही महाराजांमुळे. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, महाराष्ट्र म्हटला ना की मग पहिलं नाव येतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी महाराष्ट्राला घडवलं, जन्म दिला. आर्किटेक्ट ऑफ ग्रेट महाराष्ट्र, सार्वभौम राजा. आमच्या संवेदात शिवशाहीर आहेत. आम्हाला फार तितकं उमेश सर बोलता येणार नाही, पण आम्ही थोडा प्रयत्न करू. आमच्या समवेत शिव व्याख्यात आहेत, प्रचंड अभ्यास आहे, इतिहास आहे. स्पर्धेसोबत काहीसा इतिहास. आणि आता काउंटडाऊन सुरू झालं आहे. आज 2 तारीख आहे, 19 तारखेला महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्तानं का होईना थोडासा अभ्यास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. आज मजा येईल. देवांश ट्रॉफी 2025 अराउंड द विकेट. गती कमी केले बॉलला, अप्रतिम इन स्विंग बॉलिंग. जर का आपण पाहिलं ना ही बॉलिंग ॲक्शन, तर असं वाटतं की आउट स्विंगिंग बॉलिंग फेकेल, परंतु त्यानं त्याचा दुसरा चेंडू फेकलाय. जिथे आपण पाहिलं की फलंदाज निनादला मात्र इथे मी म्हणेन थोडं फसवलंय. पहिले 2 चेंडू डॉट फेकलेत. ही गोलंदाजीमधली धमाक आहे, जिथे मात्र पहिल्या गोलंदाजाला मार पडला ना, दुसऱ्या गोलंदाजानं मात्र कमालीचं कमबॅक करून दिले. 2 चेंडू डॉट फेकलेत परेशनं. लाईन मागे खेचली, टॅप केला बॉलला हलवार पद्धतीनं अंडरम बॉक्स टाईप स्टाईलनं येईल एकच धाव. धावसंख्या आता आफ्टर 3 चेंडू, 3 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या 1 पुढे गेली आहे. ती 18 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीये. 18 आकडा विराट कोहलीचं प्रतिबिंब. 18 आकडा म्हणजे अनेक युवकांचा आदर्श. आणि खरं तर विराट कोहलीनं फिटनेस कसं असावं हे जगाला दाखवून दिलं, आणि अनेक युवक मात्र आता फिटनेसकडे मात्र चांगली झेप घेत आहेत. स्विचचा प्रयत्न. मगाशी आम्ही म्हटलं की अंकेश कामोटकरनं बऱ्याच वर्षापासून आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. हा आलाय मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट्सचा धाडसी फटका. अंकेश कामोटकरचा फेवरेट स्ट्रोक येईल चौकार आणि रणसंख्या पोहोचेल 22 या आकड्यावर. त्याने नुकतीच आम्हाला माहिती दिली आहे की हा पहिला रिव्हर्सचा फटका आहे. स्विच. रिव्हर्स म्हणजे धाडस, रिव्हर्स म्हणजे साहस. धाडस खेळाडूंना ओळख देतं, धाडस खेळाडूंना एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करून देतं. आणि ते धाडस जर का असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कठीण कार्य सोपं करता येतं. आणि तेच करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ओळखला जाणारा मेहनत का नवाब बॅट्समन अंकेश. अजून एक ड्राइव्ह. वाव, दिस इज फायटिंग स्पिरिट ऑफ अंकेश कामोटकर. आणि त्याच्या बॅटमधनं आलाय विहंग मार्ग. महाराजांचा जन्म झाला, मी म्हणेन सादरीकरण संगीतच्या माध्यमातून शब्दरूपी आपल्याला पाहायला मिळते. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 ज्यावेळी शिवबांचा जन्म झाला त्यावेळी मोठमोठ्या विद्वानांनी भविष्य केलं होतं की हा पुत्र दिग्विजयी होईल,
या भूमीला दास्यातून मुक्त करेल, स्वराज्याची स्थापना करेल आणि पुढे जाऊन मात्र छत्रपती होईल. आणि छत्रपती झाले ते म्हणजेच शिवाजी महाराज, द ग्रेट एम्परर ऑफ महाराष्ट्र. आउट स्विंगिंग बॉलिंग येईल हा डॉट बॉल. मागचा एक चेंडू बघितला ना तर मात्र 2 मोठे फटके आले. 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम अक्कादेवी मोठी जुई 28 या आकड्यावर, 28 फॉर द लॉस ऑफ नन आफ्टर 2. चला, टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं. पहिल्या षटकासाठी बरोबर 4 मिनिटांचा अवधी वापरला गेला होता. त्यानंतर आपण जरूर पाहतोय 20-22 मिनिटं तुम्हाला दिली जातील पहिल्या 4 षटकांसाठी. किंबहुना आपण असं म्हणूया की जर का तसं घडलं नाही तर मात्र 5व्या षटकादरम्यान एक पॅनल्टी तुम्हाला दिली जाईल. या गोष्टीची आपण चर्चा करतोय. अनेक आगरी कोली, स्थानिक भूमिपुत्र आणि त्या भूमिपुत्रांनी या स्पर्धेचे एक भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आगरी कोली म्हटलं की मग खरं तर आई एकविरा हे आपलं स्फूर्ती देवता, आपली आराध्य देवता. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अर्थातच जिथे आपल्याला आनंद आणि सुख साजरं करण्याची प्रेरणा मिळते ती आई एकविरा. दुःख आणि वेदना सहन करण्याची ताकद जिथून मिळते ती आई एकविरा. पहिला बॉल आउट स्विंगिंग आणि येईल अजून एक डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज आता या मॅचमध्ये थोडे वाढत चाललेत अशी माहिती आम्हाला आमचे उमेश भुईर सर देत असताना. 6 चेंडू डॉट फेकलेत. मी म्हणेन मोठूजी संघ आक्रमकतेसाठी ओळखला जातो. बॅटिंग ऑर्डर भरपूर स्ट्रॉंग आहे. अशा परिस्थितीमध्ये 5 षटकामध्ये 50+ किंवा 60+ धावा जाणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवर बीट झाला आणि त्या नेक्स्ट बॉलवर थिक एज न बॅट्समन क्रमांक 1 बॅटर निनाद भुईर हा फलंदाज मात्र बाद झालाय. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 संघाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. जितेश भुईर. चांगली अकॉस्टिक साऊंड सिस्टम आहे. खरं तर विनोद सर आपण पाहिलं ना की स्पर्धेमध्ये साऊंड सिस्टम जर का स्ट्रॉंग असेल तर समालोचकांना अतिरिक्त तुम्हाला स्ट्रेंथ किंवा ताकद वापरायची गरज भासत नाही. किंबहुना अनेक असे समालोचक जे डे आणि नाईट अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये खरं तर समालोचन करत असतात आणि भरपूर बिझी असतात. अशा समालोचकांना भरपूर सहाय्य मिळतं. म्हणजे दिवसा समालोचन केल्यानंतर रात्री तितका थकवा जाणवत नाही. अनेक वेगवेगळ्या पंचक्रोशीमध्ये असं खरं तर मी म्हणेन 4 बेस 2 टॉप 4 बेस 2 टॉपची जेव्हा सेट सिस्टीम असते आणि 1-2 मॉनिटर जर का असतील ना तर भरपूर सहाय्य होतं आणि समालोचन करायला फार मजा येते. आज खरं तर आमच्या समवेत विनोद जगदाले सर आहेत डेरवलीचे. पहिल्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला. ऑन ड्राईव्ह करायचं होतं, बॉलला एज लागलाय, बॉल भोवऱ्यासारखा फिरलाय, इनफिल्डच्या बाहेर येईल. डीप काऊ कॉर्नर रिजन पासून क्षेत्ररक्षक फॉरवर्ड जातील, चेंडूला उचलतील, फेकून देतील. तोवर मात्र ही 1 धाव अंकित होत असताना 29 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळतीये आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. 29 या आकड्यावर. 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2. दिस इज 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विशाल शेलके हा एक मोठा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, जिथे ज्यानं आतापर्यंत धावांना थांबवलंय. अनऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईलला मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु बॉल फरार होईल आणि डीप लॉंग ऑफ रिजन क्लिअर करेल आणि अंकुश कामोटकरच्या बॅटमधनं येईल अजून एक शैलीदार कलात्मक दुसरा षटकार. कारल्या डोंगरामध्ये वसलेली आपली एकविरा आई, एका वीराची आई म्हणून ओळखले जाणारे या भूतलावरील स्फूर्ती देवता.
1 धाव मिळणार. चॉप केलं होतं बॉलला. विनोद सर, एक माहिती जरूर सांगता येईल. आम्ही IT क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. नवी मुंबई म्हटलं की मग कॉलेजेसमध्ये असताना खरं तर आम्हाला विचारलं गेलं की काय महत्त्व आहे. I-एकविरा भरपूर लोक जातात तिकडे, तुमची गाववाली स्पेशली. आता कॉलनीकरांना गाववाले म्हणजे सर्व एकत्रच, आणि आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे चैत्र महिन्यामध्ये जात असतो की म्हणून आता नेहमी जातो. फटका पहा, फॉलिंग स्वीप, क्विक क्लेवर बॉलिंग, कॅप्टनच्या बॅटमधून आलाय. हा कलात्मक स्ट्रोक, धाडसानं फटका सजवलाय. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये किती फॉल झालाय आणि किती त्यानं स्वतःला सावरलंय. नाव आहे जितेश भोईर आणि त्याचा आलाय हा पॅटर्न फेवरेट स्ट्रोक. डीप स्क्वेअरला क्रिजन क्लिअर करेल आणि येईल क्रिकेटचा मी म्हणेन एक धाडसी फटका, षटकार. रेणुका माता म्हणजे I-एकविरा अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांना आम्ही जरूर ते सांगितलं. आणि त्यानंतर मात्र खरं तर आमच्या समवेत त्यांनाही खरं तर येण्याचे मात्र एक मी म्हणेन मोह पडला असं आपण म्हणूया. आणि जेव्हा त्यांनी ते संपूर्ण शिल्प पाहिलं खरं तर प्रेमात पडले. आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे आपल्या आगरी कोली अनेक स्थानिक भूमिपुत्र खरं तर कारल्या डोंगराला जात असतात. आणि आज या गोष्टीची चर्चा करणं ही काळाची गरज आहे. आपण म्हणतो की काही लोक म्हणतात की महाराजांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तर महाराजांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे सांगण्याची गरज नाही आहे. इतिहासात डोकावून पाहिलं तर मात्र प्रत्येक एका गडाला महाराजांचं नाव नाही आहे, किंबहुना त्यांच्या कुटुंबातील कोणाचंच नाव नाही आहे. एक मोठी बाब तुम्हाला सांगता येईल. आपलं एक 10x10ची जी खोली असते ना, तिचंही खरं तर त्या खोलीचे रजिस्ट्रेशन जे म्हणतात ना, बाबा टू मग पोरं नंतर मग नातवंड, अशी पुढे जात असतं तो वारसा. परंतु महाराजांनी वारसा जपत असताना आपलं नाव कोणत्याही गडाला दिलं नाही. ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता आली पाहिजे. 3 षटकांचा खेळ झाला, जिथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 42 आणि अखेरीस माझं 4थं षटक. बॉलिंग ट्रॅकवर परेश आपल्याला पाहायला मिळतील. स्पेल 2 मध्ये आलेत परेशनं पहिलं 2रं षटक हाताळलं, तिथे 11 धावा त्यानं खर्च केल्या. 4थं षटक हाताळत असताना पहिला बॉल त्यानं बीट केलाय. नॉन स्ट्रायकर यांचे फलंदाज लगेचच स्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाकडे गेले आणि त्यांनी थोडी सल्ला मसलत केली. 2 फलंदाजांमध्ये होते ती चर्चा तो संवाद, 2 समालोचकांमध्ये होते ती चर्चा तो संवाद, 2 पंचांमध्ये होते ती चर्चा तो संवाद. आणि क्रिकेटमध्ये कम्युनिकेशनला फार महत्त्व आहे, क्रिकेटमध्ये कन्व्हर्सेशनला फार महत्त्व आहे. पंचांचा बाईचा इशारा आलाय. क्रिकेट हा संवाद आणि गाठी भेटींचा खेळ आहे. क्रिकेटमुळे मैत्रीचे ऋणानुबंध दृढ होतात. उमेश भुईर सर आम्हाला मागच्या 4 वर्षामध्ये कोण होते माहिती नव्हतं, पण रायगड समालोचन असोसिएशननं या 2 व्यक्तिमत्वांना जोडले गेलं. एक नवी मुंबई पंचक्रोशी आणि एक पनवेल पंचक्रोशीमध्ये अशा 2 व्यक्तींना जोडणारा दुवा म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटनं काय दिलं असं म्हटलं की मग याचं उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. अराउंड द विकेट ना इन स्विंगिंग बॉलिंग, अंगाचा वेध घेतोय, भरपूर स्ट्रॉंग अपील, विकेट किपरनं अपील केली. हाऊ इज दॅट. गोलंदाजांना अपील केली. हाऊ इज दॅट. मिड ऑफच्या फिल्डरनं अपील केली, मिड विकेटच्या फिल्डरनं अपील केली. LBW साठी विनोद सर 3 गोष्टी तुम्हाला साधता यायला पाहिजेत. एक म्हणजे पिचिंग इन लाईन, दुसरं म्हणजे विकेटमध्ये खरं तर इम्पॅक्ट चेंडूचा खरं तर लाईनमध्ये असायला हवा. म्हणजे पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट हिट लाईन आणि चेंडू हिट द विकेट असावा. 3 गोष्टी साधल्या तर पंच तुम्हाला बाद करतील. बॅट आधीच फिरली आहे, बॉल नंतर निघून गेलाय. गोलंदाजानं त्याचं क्लेवर माइंड वापरलंय. फलंदाज त्याच्याकडे आहे कोणतं फुटवर्क, फलंदाज त्यांच्याकडे आहे कोणते शॉट सिलेक्शन, फलंदाज त्यानं कोणता घेतलाय तो स्टान्स, या सर्व गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये केली आहे. ते व्हेरिएशन वैविध्यपूर्ण गोलंदाजी ही ठळक अक्षरात सांगता येईल. गोलंदाजाचं नाव आहे परेश शेलके, सार्थक ऋत्विका टीम पाली या संघाचा फ्रंट लाईन बॉलर. गतिमान चेंडू, क्लेवर बॉलिंग, क्विक बॉलिंग आणि इथे बोटांवरची जादू सादर करत असताना मॅजिकल स्पेल तो हाताळतोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले ते डॉट. अर्थातच
जी 1 धावाली बायची ती संघाच्या अकाउंटवर जाईल, ती गोलंदाजाच्या अकाउंटवर जाणार नाहीये. नियमांमध्ये झालाय बदल. आमच्या समवेत एक्सपर्ट आहेत उमेश भोईर सर. डॉट गेला तर मेडन विक षटक पाहायला मिळेल. ओ वाव, मॅग्निफिसंट बॉलिंग. स्पर्धेचा पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. नाव आहे परेश शेळके. सार्थक ऋत्विका पाल या संघाचा मेडन षटक हाताळणारा आणि देवांश ट्रॉफी 2025 मध्ये पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. ही गोलंदाजी जर का आवडली असेल, रसिक प्रेक्षकांना मी विनंती करू, एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी वाजवायला काहीच हरकत नाहीये. षटकार चौकाराला नेहमी आपण दाद देत असतो, परंतु गोलंदाज आणि गोलंदाजाने केलेलं कमालीची गोलंदाजी जबरदस्त षटक हाताळलं. 6 चेंडू डॉट. इथे मात्र 4 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळली, थांबली आहे, ती म्हणजे 43 या आकड्यावर. डीजे जबरदस्त मेडन षटक हाताळलं. हाताची 5 बोट, कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा, या 5 बोटांची जादू ज्यानं सादर केली. मॅजिकल बॉल. मेडन षटक हाताळलं परेश शेळकेनं. शेवटचं षटक डेथ ओव्हर. फिंगर्स रोल केला पहिल्याच बॉलवर. गोलंदाजानं मी म्हणेन आपला स्टॉक बॉल हाताळलाय. रोहित पाटील. RP रोहितनं मागच्या काही वर्षांमध्ये पाली टीमसाठी ॲज अ डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून चांगली भूमिका बजावली आहे. म्हणूनच कॅप्टनला दाखवलेला विश्वास मात्र तुम्ही सार्थ ठरवला तर तुमच्यावरची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला पार पडण्यामध्ये थोडंसं सहाय्य होईल. आणि आत्मविश्वास द्विगुणित झाला, कारण पहिलाच बॉल थोडं बीट केलं. 1-0 अंकित झाली. रणसंख्या 44. ड्राईव्ह केला बॉल. आम्ही हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केलं. आता धावांचा ओघ थांबलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 17, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11, तिसऱ्यामध्ये धावसंख्येचा ओघ थोडा वाढला जरूर, परंतु चौथं षटक मी म्हणेन मेडन गेलं, जिथे मात्र बायची 1 रन मिळाली. अखेरीस 5वं षटक प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती 45. बैठक फटका सजवलाय. फिल्डर आहे त्याला चकवून बॉल गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चुकीचा भुर्दंड. धावा मिळतील किती तर तब्बल 6 आणि रणसंख्या 51. 50 अप ऑन दी स्कोर बोर्ड. कॉंग्रॅच्युलेशन्स अखादेवी मोठी जोई. टीम संघर्ष करत असताना षटकार आलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील अंकेश कामोटकर. अंकेशचा रोल, त्याची भूमिका त्याला ठाऊक आहे. शेवटपर्यंत राहिला तर धावा 60-65 पर्यंत जातील. उर्वरित आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर तुमची भूमिका तुम्हाला समजणं हे महत्वाचं असतं. गोलंदाज रोहित पुढे टाकलाय. फुल टॉस होता, कन्व्हर्जन जमलं नाहीये. फिल्डर पोहोचतील का? नो मॅन्स रिजन मधनं बॉल होईल लँड फरार आणि जाईल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून अजून एक सलगचा दुसरा चौकार. डिझाईन महाराष्ट्र धर्मा राहिला काही तुम्हा कारणे. सांगता आलं पाहिजे आपल्याला. हाही बैठक फटका सजवायचा होता. कहीं पे निशाना कहीं पे निगाहे, जाना था ठोके पोहोच गए लंडन. आणि अगदी आपण पाहिलं तर ऑन साईडला फटका सजवायचा प्रयत्न केला,
परंतु बॉल अंगाचा वेध घेत असताना लेग बायचा इशारा पंचांचा आलाय. बॉल गेला लॉंग स्टॉप रिझन कडे. मिळतील धावा 4 धावा कशाही येऊ द्या. बॅटिंग करणारी टीम अक्कादेवी मोठीजुई सांगत असेल की धावा येणं गरजेचं आहे. रणसंख्या झाली आहे ती आता फायटिंग टोटल 59 ऑन द स्कोरबोर्ड नाव. शेवटचे अंतिम 1 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. शेवटचा बॉल. मिळेल षटकार, येईल चौकार की मिळेल विकेट. कधी षटकार, कधी चौकार, तर कधी विकेट. असा क्रिकेट. कधी फलंदाजांची आक्रमकता, कधी गोलंदाजांची अचूकता, तर कधी फिल्डिंगचे अथलेटिसिझम. असं हे क्रिकेट. कधी नेतृत्व कौशल्य, कधी गुण कौशल्य. फुल टॉस बॉल. इट्स अप इन द एअर. टायमिंग फसलंय. झेल टिपला जाईल आणि फलंदाज होतील बाद. अंकेश कामोटकर शेवटच्या बॉलवर बाद होत असताना त्याचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं राहिलं या मॅचमध्ये. त्याच्या बॅटमधनं आलेल्या लांबच लांब आणि उंच उंच षटकारांचं कॉन्ट्रीब्युशन जर का आपण बघितलं तर इंडिव्हिज्युअल 28 धावा अंकेश कामोटकरच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला आणि एकूण धावसंख्या अक्कादेवी मोठी जुई 5 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळाली. ती पोहोचली तब्बल 59 या आकड्यावर आणि 60 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. 12 रन्स पर ओव्हरनं तुम्हाला धावसंख्या उभारावी लागेल. बॅटिंग करणारी टीम सार्थक ऋत्विका पाली या टीमच्या कॅप्टनला आम्ही लगेच सूचित करू की ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकर उतरेल आणि फिल्डिंग करणारी टीम अक्कादेवी मोठी जुई लगेचच फिल्डिंग सेटअप करूया आणि या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तत्पूर्वी फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंग सेटअप करेल आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये ताबा घेईल. पाहिजे महाराज पुन्हा एकदा हवेत. या भूमंडली महाराज तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्यावा अशी संगीत रचना सुद्धा तुम्ही जरूर ऐकली असेल. छत्रपती म्हणजे काय? थकलेल्या मनाला ऊर्जा इथेच मिळते. ऊर्जा म्हणजे छत्रपती. भरकटलेल्या मनाला स्थिरता इथेच मिळते. स्थैर्य म्हणजे छत्रपती. संघर्षाच्या प्रवाहाला दिशा इथेच मिळते. दिशा म्हणजे छत्रपती. अंधल्या श्रद्धेला दृष्टिकोन इथेच मिळतो. ते दृष्टिकोन आणि ती दृष्टी म्हणजे छत्रपती. अंधारलेल्या आयुष्याला प्रकाश इथेच मिळतो. तो प्रकाश म्हणजे छत्रपती. थकलेल्या पावलांना वेग इथेच मिळतो. तो वेग, ती प्रेरणा म्हणजे छत्रपती. आयुष्याच्या रणांगणाला शौर्य इथेच मिळतं. ते शौर्य आणि ते धैर्य म्हणजे छत्रपती. हरवलेल्या स्वप्नांना नव्या आशा इथेच मिळते. ती नवी आशा आणि ते स्वप्न पाहण्याची ताकद म्हणजे छत्रपती. निराश मनाला भरारी आणि उभारी इथेच मिळते. ती भरारी, ती उभारी, ते मोटिवेशन, ते प्रोत्साहन म्हणजे छत्रपती. आणि आज डीजे मास्टर या संपूर्ण स्पर्धेला खरं तर मी म्हणेन चांगलं बहारदार साथ देत आहेत. आज ही कालाची गरज आहे. त्यांचे आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया थेट क्रीडांगणाकडे जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला आहे आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 59 आणि 60 धावांचं एक मोठं टार्गेट सेट झालं आहे. आणि मोठ्या या टार्गेटला चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीचे पहिले 2 फलंदाज आक्रमकतेनं मात्र आपल्या टीमला सुरुवात करून देतील अशा अपेक्षेनं खरं तर मी म्हणेन 2 फलंदाज मी म्हणेन चेंडूची चाचपणी करताना आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूचा आकार आणि त्याची चाचपणी केली जाते. चेंडूचं वेट टणक चेंडू असला की मग षटकारला व चौकार लवकर जातात आणि चांगलं कनेक्ट करता येतो. सन्माननीय सचिनजी गायकवाड साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण करूया देवांश ट्रॉफी 2025च्या माध्यमातून केपी ग्रुप
ग्रुपच्या वतीनं सहर्ष मनस्वी स्वागत, सुस्वागतम, वेलकम, वॉर्म हार्टेड अँड गुड आफ्टरनून. घड्याळामध्ये 12:16 झालेत. चला, बॅटिंग टीम लगेचच चेंडू सुपूर्त करा आणि गोलंदाज लगेचच आपल्या रनवेमध्ये या. करायची आपल्याला सुरुवात. 12:16 झालेत आणि करूया आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात, प्रारंभ. सज्ज आहेत आमचे 2 पंच, सज्ज आहेत आमचे समालोचक, सज्ज आहेत आमचे गुणलेखक, आमची लाईव्ह टेक्निकल टीम. अँड द गेम इज ऑन सून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला फ्रंटलाईन बॉलर, डावखुऱ्या हाताची भेदक गोलंदाजी तुम्हाला आज पाहायला मिळेल, ज्यानं आपल्या टीमसाठी नेहमीच ॲज अ फ्रंटलाईन बॉलर म्हणून भूमिका सांभाळली आहे. ते रफ्तार आणि त्याचबरोबर व्हेरिएशन किंग रुपेशजी धवळे सरांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून KP ग्रुपच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर सचिनजी गायकवाड यांचंही वेलकम आणि पाहुण्यांचं शुभागमन. चौकारानं करत असताना लेट खेळले, बॅटचं फेस बंद झालं. हार्दिक पंड्याला आपण काल परवाच्याच मॅचमध्ये असे फटके मारताना सहज पाहिले असतील, परंतु हार्दिक पंड्या भरपूर धाडसी खेळाडू आहे. हार्दिक पंड्या हा गोलंदाजाला चॅलेंज करणारा खेळाडू आहे आणि हार्दिक पंड्या हा जीवाची पर्वा न करताना अगदी धाडसानं साहसानं खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो. तसाच खेळ पाहायला मिळेल. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल पंच थोडा लेट उशिरानं आपल्याला सिग्नल करत असताना येईल व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 5. 60 धावांचा पाठलाग इथं सुरू झालाय आणि मॅचमध्ये धनेश कामोटकर या गोलंदाजावर चढवलाय हल्ला आणि केलंय आक्रमण. डावखुऱ्या हाताचे फलंदाज बॅट्समन विशाल शेळकेच्या बॅटमधनं आलाय हा षटकार आणि खरं तर पंच इशारा करतायत की असणारे नो बॉल. स्टंपला गोलंदाजाचा रनवे मध्ये असताना अंगाचा स्पर्श झाला आणि तिथे मात्र खरं तर पंचांनी डिक्लेअर केले की हा नो बॉल आहे. ऑब्स्ट्रक्टिंग आणि हसणारे नेक्स्ट बॉल फ्री हिट. देवांश ट्रॉफी स्पर्धा आहे आपली सुपरहिट. पहा नेक्स्ट बॉल, इट्स अ फ्री हिट. आडव्या पट्ट्यानं मारायचं होतं बॉलला. रनआउटची संधी असणारे आणि नाहक बॉली जे घडायला नको होतं. जावेद फरीद सर, खरं तर नो बॉलवर तुम्हाला फक्त 2 माध्यमातून 2च गोष्टीमधनं तुम्हाला फलंदाजाला बाद करण्याची संधी असते. एक म्हणजे रनआउट आणि दुसरं म्हणजे हँडल द बॉल. अन्यथा तुम्हाला फलंदाजाला बाद करण्याची संधी नसते. इथे रनआउट झाले आणि फलंदाज मात्र मी म्हणेन बाद झाला. इट्स अ नाहक बॉली. बॅट्समन क्रमांक 1 बॅटा विशाल शेळके, एक चौकार एक षटकार आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव मात्र घेण्याचा प्रयत्न त्याने केला आणि सुंठी वाचून खोकला गेला की काय असं मात्र बॉलिंग करणारं युनिट म्हणत असेल. टीमचं नाव आहे अक्का देवी मोठी जुई डीजे. हिटच्या बॉलवर बाद झाला. फलंदाज आपण पाहिलं विशाल शेळके. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 मिस्टर प्रतीक शेळके. फिरून मारलाय बॉलला, लीड खेळलेत, बॉल गेलाय डीप फाईन लेग लॉंग लेगच्या मधून. येईल बॅट्समन रोहित पाटील साठी पहिला चौकार. ही गाणं बरंच वाजलं. आमच्या कराव्या गावातील आमचे दीपक मढवी यांनी शब्दबद्ध संगीतबद्ध केलेलं हे गीत. आता इथे काय घडलंय, पंच इशारा करतायत बायचा. बॉल गेला लेग स्टिकच्या वरनं, विकेट किपरला चकून आणि फ्लाय स्लिपच्या फिल्डरला चकून बॉल गेला लॉंग स्टॉपला आणि मिळणार मैदानाची नशिबाची साथ. आणि त्याचबरोबर फलंदाज जे फिरून मात्र फटका सजवायचा होता त्यामुळे
विकेट किपर थोडेसे डिस्ट्रॅक्ट झाले. याही वेळेला कनेक्ट केला बॉल, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्युटिव्ह स्ट्रोक आणि बॉल जाईल पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अजून एक चौकार, चौकारांमध्ये डील करणारा फलंदाज रोहित पाटील ऑन फायर. रणसंख्या झालीये, पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 24 या आकड्यावर. आपण पाहताय KP ग्रुप आयोजित देवांश ट्रॉफी 2025. 2 दिवसांचा हा रंगारंग सोहळा, जिथे आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटचा दिवस, फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट. काल भैरवा चिंचपाड्याचं हे सुप्रसिद्ध असं मैदान याही वेळेला फिरून मारलाय आणि या वेळेला बॉल फरार होईल. इट्स मॅक्झिमम. षटकार आलाय. रणसंख्या तब्बल पहिल्या षटकामध्ये 30 धावा कुठून काढल्या. जे घडायला नको हवं होतं तेच घडलंय. बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी प्रत्येक एका षटकामागे 12ची सरासरी होती. ती 12ची सरासरी ओसंडून वाहत असताना तब्बल 30 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमनं कुठून काढल्या. विशाल शेळके आणि रोहित पाटील ची धुंद फुंद आणि बेधुंद अशी आक्रमक फलंदाजी. आफ्टर 1 रणसंख्या 1/30 डिझे. पल्ला पहिल्या षटकामध्ये पार केलाय. आता गोलंदाजांना थोडंसं कठीण आहे, कारण जसप्रीत बुमराला जेव्हा मार पडतो तेव्हा उर्वरित जे गोलंदाज आहेत त्यांना काय करावं यासाठी मात्र मी म्हणेन खरं तर टप्प्याटप्प्यानं खरं तर चर्चा करावी लागते. कारण संघाचा मोठा गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज जेव्हा मात्र खर्चिक षटक हाताळतो तेव्हा मात्र उर्वरित षटकांमध्ये थोडासा दबाव आणि गोलंदाजांकडे थोडासा दबाव आहे. परंतु गोलंदाजी म्हणजे तांत्रिक आणि तंत्र म्हणणे कौशल्य. आणि तुम्हाला तंत्रही दाखवावं लागेल आणि कौशल्य सुद्धा दाखवावं लागेल. पाहूया कोणत्या टेक्निकनं, कोणत्या प्लॅनिंगनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतील गोलंदाज दीप पाटील आपल्या टीमसाठी. अराउंड द विकेट. पहिलाच बॉल आडव्या पट्ट्यानं पूल केला या पट्ट्यानं आणि जाईल बॉल डीप खाऊ कॉर्नर रिजन क्लिअर करेल आणि प्रतीक शेळके लांबच लांब आणि उंच षटकार मारण्यासाठी ओळखला जातो आणि त्याच्या बॅटमधनं आलाय त्याचा फेवरेट स्ट्रोक, फुल पॉवरफुल षटकार. 36वा. आता इक्वेशन फार 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 सोपं झालंय. फक्त इन मेन 24 काढायचे आहेत. चेंडू शिल्लक असतील ती 23. कट केल्या बॉलला सेन्सिबल बॅटिंग. क्रिकेटमध्ये या गोष्टीला फार महत्व आहे. विनोद सर आमच्या समवेत आहेत. विनोद सर, मोठे फटके आणि मोठे फटक्यांसोबत एकेरी दुहेरी धावसंख्या जर का तुम्ही घेत असाल तर तुमच्याकडे क्रिकेटमधली मॅच्युरिटी आहे, क्रिकेटमधली अंडरस्टँडिंग आहे, क्रिकेटमधला सेन्स आहे. आपणच जिंकणार यापेक्षा मी हारणार नाही हा सेन्स ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तो आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आपले रोहित शर्माकडे. शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही झुंज देऊ परंतु जिंकण्याचा प्रयत्न करू. ओ फिरून मारलाय, मागच्या बाजूला कुणीच नाहीये, पाठमोरे धावत बॉल, जोर मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल तोवर मात्र बॉल सीमारेषा गाठतोय. अजून एक चौकार. डीजे
ना भूतो ना भविष्य अवघ्या पृथ्वीवर असे राजे पुन्हा होणे नाही. ओ बीमर हातालाय, नो बॉल +1, मॅच पासून दूर चाललाय. 5 धावा प्लस नेक्स्ट बॉल वुड बी फ्री हिट. पंचांचाही इशारा आलाय. नो बॉल +4, 5 मिळतील 22च्या. नक्कीच अगोदरच पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा उभारल्या होत्या आणि इथे मात्र धावांचा ओघ वाढत चाललाय. पुढ्यात टाकलाय बॉलला, पुढ्यातनं उचलला, अगदी सहजतेनं बॉल लँड होईल समोरच्या बाजूला आणि षटकार येईल. नेक्स्ट मॅचसाठी पहिल्या मॅचमधनं जो जिंकलाय संघ त्या टीमला मी इन्व्हाइट करू. अजनबी स्पोर्ट्स ओवले टीम कॅप्टन, आपण टॉससाठी आमच्याकडे या. आज संगीत फार छान ऐकायला मिळालं. थकलेला मनाला शांत करण्याचं साधन म्हणजे संगीत. ओ हाही बॉल, मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा, परंतु इथे बॉल फसलाय. फिल्डर आहेत डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि झेले ते डीपला जाईल. फलंदाज क्रमांक 2 रोहित पाटील त्याला दिलेली जबाबदारी त्यानं अप्रतिम सांभाळत असताना या इनिंग मध्ये 3 चौकार आणि 2 षटकार त्यानं हाताळले. 4 चौकार आणि 2 षटकार आणि एकूण त्याचं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आपण पाहताय ते अप्रतिम, मी म्हणेन इंडिव्हिज्युअल बॅटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. ते 8 चेंडू आणि 24 धावांचा आणि तो बाद झालाय. आणि मैदानाच्या आतमध्ये फक्त आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी फक्त 8ची गरज. बारख्या आलेत. बारख्याच्या बॅटमधनं हा विजयाचा समीप जाणारा षटकार. आता जिंकण्यासाठी इन मीन फक्त 2ची गरज आहे. अजनबी स्पोर्ट्स ओवले टीमचे कॅप्टन प्रमोद घरत आमच्याकडे येत असताना रायगडचं रॉस टेलर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळते. आज पहिल्या मॅचमध्ये ते जिंकलेत आणि विजेत्या टीममध्ये मॅच नंबर 3 जिथे आम्ही षटकांमध्ये करू तफावत, मात्र हा सामना दुसऱ्या फेरीतील 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. विजयी फटका आलाय बॅट्समन बारख्याच्या बॅटमधनं की एक धाव अजूनही असणार आहे. एक असेल अजूनही. मॅच मी म्हणेन थोडी वन साइड झुकताना आपल्याला पाहायला मिळाली. अक्का देवी मोठी जुई काय चुकलं या मॅच मध्ये. कधी कधी उमेश सर असं असतं ना की शेवट आपल्याला जसा हवा असतो ना तसा होत नाही. कारण त्याचं असं आहे की तुम्ही सुरुवात जशी तुम्हाला हवी होती तशी करून दिली नाही. बॅटिंग करत असताना आक्रमकता पाहायला मिळाली नाही. झेल टिपण्याचा प्रयत्न होईल परंतु बॉल फरार होईल, झेल होईल ड्रॉप आणि येईल चौकार. धावसंख्या पोहोचेल, खरं तर टार्गेट होता कंप्लीट होईल आणि विजय संघ आपण करूया अभिनंदन. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावा इथे मात्र सहजतेनं चेस केल्या. टीम सार्थक ऋत्विका पाली या टीमनं टीम कॅप्टन लगेच येतील टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करणार आहोत. सन्माननीय अतिथी सचिनजी गायकवाड आमचे युवा आहेत आणि